तुम्ही लोकांचे पगार देत नाही आणि स्वच्छता अभियान कशासाठी करायला आलाय? रोज रोज यांच्याकडे पाया पडायला लागते. यांचे काहीतरी माईकवर बोललं की हे मग घरला जावा, तुझं काम बंद करतो, तो उद्यापासून येऊ नकोस. तर आता मला काहीतरी कामावरनं काढतील, हा पहिला मेन पॉईंट आहे. आणि नुसतं आश्वासन देतात की पुढच्या महिन्यात 15 किलो करतो की त्या पुढच्या महिन्यात 15 किलो केलं तर गाड्या थांबवा. दर महिन्याला हीच परिस्थिती आहे. इकडे राबायचं आणि इकडे फुकट पैसे घालवायचे. कधी 15 तारखेपर्यंत पगार झालेलाच नाही, कायम 20च्या पुढंच. वेळेवर पगार झाला की आम्ही व्यवस्थित काम करतो, एवढीच मागणी आणि किमान वेतन प्रमाण आम्हाला मानधन मिळायला पाहिजे. आमचं काम हे असं आहे की जेणेकरून आम्ही कधी पण मरू शकतो. टेंडर संपले तर मग आता इथून पुढे आम्ही काम केलेलं आमचा पगार देणार कोण? मला जबाबदार महानगरपालिका आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. कोल्हापूर शहरातील जे महापालिकेचे कचरा उचलणारे जे टिप्पर चालक आहेत ते आजपासून आंदोलनावर जात आहेत आणि यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो ठप्प होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोगराईला देखील आमंत्रण मिळू शकतं. नेमकी परिस्थिती काय, या टिप्पर चालकांची नेमक्या मागण्या काही, त्याचबरोबर त्यांच्या भूमिका काय असणार आहेत आणि आंदोलनावर जाण्याचं नेमकं कारण काय, या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण या केके न्यूज चॅनलच्या विशेष रिपोर्टमधून घेणार आहोत. तर जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे. रोज शहरातील कचरा ओढणारे जे चालक आहेत तेच आता संपावर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊयात त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. दादा, काय सांगाल, नेमकं आंदोलनावर जाण्याचं काय कारण आहे? पगार साहेब एवढं टाइमला नाही, 2-2 महिने पगार देतो. काय नेमकं कधीपासून पगार झाला नाही तुमचा? तर आता एप्रिलचा पगार अजून नाही. काय कारण आहे याचं? साहेब कॉन्ट्रॅक्टरला माहिती होता, महापालिका तर बिल देते म्हणत्या लवकर, कॉन्ट्रॅक्टर म्हणते आम्हाला बिलच मिळत नाही. 2-2 महिने पगार नाही. एकीकडे महापालिका मोठ्या प्रमाणात जे अत्याधुनिक मशीनरी आहेत त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तुमचा पगार का थांबवते? ते आता कॉन्ट्रॅक्टरला विचारायला पाहिजे. आगामी काळात काय भूमिका असणार आहे तुमची? ना आता आम्हाला वेळेवर पगार होऊ दे. वेळेवर पगार झाला की आम्ही व्यवस्थित काम करतो, एवढीच मागणी आणि किमान वेतन प्रमाण आम्हाला मानधन मिळायला पाहिजे. आज जवळजवळ किती टिप्पर चालक या ठिकाणी आंदोलन करतात? जवळजवळ 250 ते 300 ड्रायव्हर आहे तिथे. दादा, काय नेमकं सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे? आंदोलनावर जाण्याचं मुख्य कारण काय? पगार व्यवस्थित नाही. 15 किलो देतो म्हणते देत नाही, काय नाही. आणि नुसतं आश्वासन देतात की पुढच्या महिन्यात 15 किलो करतो की त्या पुढच्या महिन्यात 15 किलो केलं तर गाड्या थांबवा. आता तिसरा महिना चालू, तिसरा महिना 2 तारीख चालू. आता पोरांचा हप्ता पाहून होत्या, सगळ्या परिस्थिती म्हणजे हे पाहिजे होतं, त्यामुळे पगार आम्ही गाड्या थांबवणार. आता याला जबाबदार कोण याला? काय आता कंटाळा आहे. हा, प्रशासन. दादा, काय सांगाल, तुम्ही शहरातील कचरा ओढण्याचं काम करताय, पण आता या पगार न दिल्यामुळे तुमच्या घराचा गाडा देखील थांबू शकतो. काय याचं कारण असू? थांबलाच की गाडा थांबलाय, हप्ते थांबल्यात. आता पगार मिळालाय तर आता काय उपयोग आहे? हप्ता गेला की बाउन्स झाला की चेक. पगार मिळून काय उपयोग आहे? काम करून काय उपयोग आहे? या माग काय कारण असू शकते असं वाटतं? काय आता कारण आता कंपनीला विचारा पाहिजे का पगार झालेला नाही, काय नाही. हे जे तुमचं काम बंद आंदोलन आहे, आगामी काळात किती दिवस चालणार आहे? काय अजून अंदाज नाही. अजून पोरांच्या अजून हे व्हायचंय, मीटिंग व्हायची अजून परत. दादा, काय सांगाल, आज टिप्पर चालकांचं काम बंद आंदोलन आहे, त्यामुळे शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात ठप्प होण्यास सुरुवात होणार आहे. काय याच्या मागचं कारण आहे? तुमचं काम बंद का झालंय? काम बंद म्हणजे काय झालंय, प्रत्येक टायमाला ते आमचे ते सुपरवायझर येतात गाड्या अडवल्यानंतर. प्रत्येक टायमाला म्हणतात पुढल्या तारखेला तुम्हाला 10 तारखेच्या आत पगार द्यायची सोय करतात. परत गाड्या काढा करतात, प्रत्येक दुसऱ्या महिन्यात परत तशीच तीच गत. आगामी काळात काय भूमिका असणार आहे किंवा आंदोलन किती दिवस चालणार आहे? आंदोलन म्हणजे काय झालंय, त्यांना फोन लावला की ती म्हणतात आता आमचं टेंडर संपलेलं आहे. टेंडर संपले तर मग आता इथून पुढे आम्ही काम केलेलं आमचा पगार देणार कोण? खरं बघायला गेलं तर एकीकडे कोट्यवधी रुपये महापालिका खर्च करते अत्याधुनिक मशिनरीसाठी आणि तुमचा पगार का थांबवते? आता ती पगार त्याचीच माहिती का थांबवलाय. ती महापालिका म्हणते आम्ही बिल केलेलं आहे, ही म्हणतात महापालिका बिल अजून चेक दिलेला नाही. मग नेमकं कारण काय आणि हे पगार थांबवते कोण? कारण आता ते आमचं कॉन्ट्रॅक्टर त्याचनीच माहिती. सर, काय नेमकं सांगाल की काय परिस्थिती आहे? थेट काम बंद आंदोलन तुमचं सुरू आहे का? दर महिन्याला हीच परिस्थिती आहे. कधी 15 तारखेपर्यंत पगार झालेलाच नाही, कायम 20च्या पुढंच. 30 तारीख गाठतेच पगाराची. 1, 2, 3 हप्ते घराचे आमचे कसे भागवायचे? मेडिकल पण नाही आम्हाला, आम्ही काम करतो घाणीचं, त्यामुळे आम्हाला मेडिकल पण नाही. आमची जबाबदारी कोण घेणार?
कॉन्ट्रॅक्टर म्हणतात तुमचा मेडिकल आहे कर, कसा ऍक्सिडेंट झाला तर ऑन दी स्पॉट जर ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला मेडिकल मिळणार. मग असा मेडिकल वाचून का उपयोग नाही ना. मग हे कुठेतरी जाणून बुजून केलं जाते का? होय, बरोबर आहे, जाणून बुजून केलं जातं ना. तुमचं जे काम बंद आंदोलन आहे ते किती दिवस असं सुरू राहणार आहे? आता कोणीतरी अधिकारी आले पाहिजे ना इथं, आमचे प्रश्न त्यांना कळाले पाहिजेत काय आहेत काय नाहीत ते. एवढं पण प्रश्न जातच नाहीत ना आमचे, इथले इथे सगळे दाबले जातात. तरी आज आंदोलनामध्ये किती आपल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय? हे सगळ्यांनी नोंदवला, सगळेच आहेत टोटल, कोण गेलेलं नाही बाहेर. दादा, कचरा जे संकलन होते शहरातील ते थेट तुम्ही थांबवलंय, काम बंद आंदोलन सुरू केलंय, काय याचं कारण आहे? पगार आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. कारण का ह्याच्या अगोदर आम्ही 2 वर्षापूर्वी पण आम्ही आंदोलन केलं होतं. त्यात आम्हाला JR काय दिला होता की तुम्हाला 7 तारखेला पगार केला जाईल. 25,600 हा पगार आम्हाला JR मध्ये दिलाय. म्हणजे JR खरा आहे का खोटा आहे हे महानगरपालिकेला पण विचारा पाहिजे. नुसता JR देऊन आम्हाला आमचं त्यावेळी आंदोलन बंद केलं. मग त्यानंतर 2 वर्ष झाली की आम्हाला पगार व्यवस्थित कुठल्याच महिन्यात 2 वर्षात आम्हाला 7 तारखेला पगार आलेला नाही. याचं कारण काय? महानगरपालिका आहे का कॉन्ट्रॅक्टर आहे? कॉन्ट्रॅक्टरांना महानगरपालिका जर बिल देत नसेल मग याला जबाबदार महानगरपालिका आहे. आणि कॉन्ट्रॅक्टरांना त्यात लिहिलेलं पण आहे ते की 7 तारखेला पगार केला नाही तर कॉन्ट्रॅक्टरांनी स्वतःच्या जवळचा करायचा, स्वतःच्या जवळचा करायचा. मग आता यामध्ये महानगरपालिका अधिकारी असू देत कोण असू देत आल्यानंतर तुमचा पगार केला जाईल, तुम्ही जावा, हे असंच चालेल 2 वर्षे. आता 2 महिने झाले पगार नाही. आता लोकांचे आता घरं पण पूर भाड्यानं राहतात. घरातनं बाहेर काढल्यानंतर तिने काय करायचं त्यावर प्रश्न उपस्थित झाला पाहिजे. पगार माहिल्यानंतर कर्मचाऱ्यांना धमक्या देखील दिल्या जातात असं म्हणलं जाते काही लोकांकडून. धमक्या दिल्या म्हणजे आता हे सगळेजण थांबलेत तर तू कामावर येऊ नकोस, तुला कामावरनं कमी करा. अरे जो तो स्वतःच्या पोटासाठी पगार मागतोय ना त्याला कामावर येऊ नकोस काय येऊ नकोस ह्या सांगण्याचा अधिकार पण नाही तुम्हाला. याचं कारण आता या पोरांनी आता हे सगळ्या थांबल्यात त्यासाठीच थांबलेत. ह्याला कुठेतरी गालगोट लागण्यापेक्षा या समंजसपणाने सगळा प्रश्न सुटला पाहिजे. आता कालच महापालिकेच्या ताफ्यामध्ये नवीन 8 स्वीपिंग मशीन दाखल झाले आहेत ज्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. मग एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि तुमचा पगार थांबवायचा, याची कारण काय? याची कारण काय आता ते प्रशासनाला माहीत. जे ते रस्त्यावर स्वच्छता महापौर मॅडमने केलं स्वच्छता अभियानसाठी काय केले तुम्ही? लोकांचे पगार देत नाही आणि स्वच्छता अभियान कशासाठी करायला आलाय? ज्याच्या पोटा उपासमार आल्या त्यांचे पगार वेळेत होत नाहीत आणि तुम्ही महानगरपालिका काय करते की स्वच्छता अभियान, ह्याचा काय उपयोग नाही ना. जे स्वच्छता घाणीत काम करते त्याचा पगार करा आणि मग कोल्हापूरचा लोकांचे पगार केल्यावरच कोल्हापूर स्वच्छ होणार आहे. त्याशिवाय कसं होईल हे विचारणा केली पाहिजे ना कुठेतरी अधिकाऱ्यांनी. गेल्या किती महिन्यापासून तुमचा पगार थकलेला आहे? आता एप्रिलचा आणि आता मेचा पगार अजून झालेला नाही. त्याच्या व्यतिरिक्त आता कुठलेही अधिकारी अजून आलेले नाहीत. आता 5 वाजता गाड्या सुटतात. आम्ही कुठे थांबलो 7:30 पर्यंत कोणतरी येणार, 4 वाजेपर्यंत पगार केला जाईल, तुम्ही जावा, हे असंच चाललंय. म्हणजे एकंदरीत पगारासाठी तुम्हाला तारीख पे तारीख दिली जाते आणि तुमचं काम देखील तसंच सुरू आहे. 2 ते 3 महिने असंच तुम्ही काम करताय. यामागे काही अदृश्य शक्ती आहे असं तुम्हाला वाटते का? अदृश्य शक्ती म्हणण्यापेक्षा कुठले अधिकारी आहेत ते पण यायला पाहिजेत ना समोर. अदृश्य महानगरपालिकेने बिल काढले मग ते जाते कुठे? महानगरपालिकेने आरोग्य विभागाचा पहिला चेक निघतोय, मग लोकांना पगार द्यायच्या ऐवजी हा जातोय कुठे 2-2 महिने? हे पण विचारणा केली पाहिजे ना. तर महानगरपालिका आम्हाला डायरेक्ट का टाकू शकत नाही? कंत्राटी पद्धत आता सगळे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळीकडे आता बंद होत चालले. मग महानगरपालिका बिल देते ना, मग ते आमच्या डायरेक्ट अकाउंटला का टाकू शकत नाही? त्याचा पण आगामी काळामध्ये असंच किती दिवस तुमचं काम बंद आंदोलन चालणार आहे? नाही, असंच आता त्यांनी जर समंजसपणाने सगळं जर केलं तर आम्ही काय आंदोलन करण्याच्या मूडवर नाही. खरंच हे जर नाहीच म्हणले तर त्याचा काय पर्याय नाही. मग काहीतरी याला तोडगा काढायलाच पाहिजे. याला अधिकारी कोणतरी येऊन हे मिटवल्याशिवाय आज काय गाड्या निघणार नाहीत. काय भूमिका नेमकी काय आहे तुमची? आपल्या ह्या टिप्परमधले सर्व नागरिक आज इथं सगळेजण उपस्थित आहेत. तर पगार तर आता होतच नाही आणि प्रत्येक कामगाराच्या डोक्यातनं जर असा आता माईकवर बोलायचा प्रयत्न केला तर बाबा आता ह्याच्यावर काय जर कारवाई केली पाहिजे, याला साईडला घेतला पाहिजेत. पहिला हा मुद्दा चालू आहे आणि चर्चा तर हाच विषय चालू आहे की आता जर मी माईकवर आलो
तर आता मला काहीतरी कामावरनं काढतील, हा पहिला मेन पॉईंट आहे. मग आता विषय काय आहे की कामाचा पगार हे ठेकेदार सरळ देत तर नाहीच. यांच्यावर तर आता काय आता बोलायचं जर आता अवघड झाले, काय बोलणार. मी बोलायचं म्हणलं तर तो दुसरा विचार करणार की आता मी बोलायला येऊ, कारण यायची तर धाडस आहे सगळ्यांची, पण कचवच करणार काय की आता मी 7 वर्ष झाली मी आता याच्या क्षेत्रात काम करतोय घंटागाडीवर. तर या घंटागाडीवर मी 7 वर्ष काम करत असताना आज मी माईकवर जर आलो तर मला पहिला काढून टाकणार. प्रत्येकाची अपेक्षा एकच आहे की घंटागाडीवर मला कायमस्वरूपी नोकरी लागावी. या कारणाने तर सगळेजण ह्या घंटागाडीचा कामाला आता उपस्थित आहेत. पगार तर हा मार्च महिन्यापासून हा चालू आहे. काही लोकांचा असे तटवले आहेत 3 महिने 2 महिने हे चालूच आहे. ठेकेदारांचा जोर चालूच आहे पैशाचा. पैसे त्यांचे कुठं जातात हेच काय अजून काय कारण कळणं झाले. बोलायला गेले की आता चर्चाच फक्त चालू आहे कामगारांची. काय करणार, कामाला जर गाडीला जर गेलो, आज यानं गाडी घेतली तर दुसऱ्यानं पण एकताच रे पाहिजेत सगळ्यांची. सगळ्यात महत्त्व म्हणजे एकता इथं आहे. आता ह्या स्टेपला जर सगळ्यांची एकता आहे, कारण का जर पैसे जर नाही मिळालं तर कोणाचं घराचं भाडं, कोणाचे बचत गटचे हप्ते, तर कोणाचं लोन, कोणाचा मोबाईलचा हप्ता, कोणाचा गाडीचा हप्ता, असा एक रुपया प्रत्येकाला द्यावा लागणार. आणि जर नाही जर दिलं तर काय, तर त्याची गाडी उचलून नेणार, कुठं मोबाईल नेणार, कुठं घरातनं त्याच्या बाहेर भांडी काढायला लावणार, पहिला घरातनं. ही अशी परिस्थिती ही आमच्या आता कर्मचाऱ्यामध्ये होणार. मग ही होऊ नये यासाठी या ठेकेदाराने ज्या त्यावेळी महिन्याला पगार व्हावा अशीच आमची अपेक्षा आहे. दादा, नेमक्या काय समस्या आहेत आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम बंद आंदोलन होतंय तुमचं, काय सांगा? दरवेळेला आम्हाला पगार 7 तारखेपर्यंत करतो असं म्हणतात, पण 25 ते 30 तारखेदरम्यान पगार होतोय. 2 तारखेला आमचा हप्ता असतात ना, 2 तारखेचा हप्ता एकदा बाउन्स झाला की पैसे डबल कट होतात आमचे. प्रत्येक महिन्याला 480 रुपये हा दंड आम्हाला सोसावाच लागतो. माझा तर 4 हप्ता आहेत, मला ते 2000 रुपयाच्या आसपास मला दंड बसतो. इकडे राबायचा आणि इकडे फुकट पैसे घालवायचे. त्यात पे पण इथं जमा होत नाही. ESIC आम्हाला नाही. आमचं काम हे असं आहे की जेणेकरून आम्ही कधी पण मरू शकतोय. हे आमचं काम असं जोखमीच आहे. कधी पण तुम्ही झूमवर येऊन जर बघितला तर तुम्हाला तिथली कंडिशन समजेल की तिथं काय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत आम्ही काम करतोय, पण आम्हाला ESIC यांनी दिलेलेच नाहीत. आता पण यांनी कुठल्याच कंपनीनं आम्हाला ESIC दिलेलं नाही. मग आम्ही कशाच्या आधारावर आम्ही काम करायचं, ही पहिला मोठा प्रश्न आहे. आणि पगार आमचा वेळेत व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काय आमची अपेक्षा नाही. मग पगार थकवण्याचं कारण काय असतं तुम्हाला? टेंडरवाल्यांना विचारलं तर टेंडरवाले म्हणतात की महापालिकेनं आमचा पगारच केलेला नाही. महापालिकेकडे जर गेलो आम्ही विचारायला तर महापालिकेमध्ये आम्ही चेक त्यांना दिलेला आहे. पण नेमकं जातोय कुठं, टेंडरवाल्यांच्याकडे जातोय का महापालिकेचे अधिकारी पैसे घेतात तेच आम्हाला कळत नाही. नेमकं जे तुम्ही आज काम बंद आंदोलन केलाय, सर्व टिप्पर या ठिकाणी थांबलेले आहेत, तिची चाकं थांबलेली आहेत, काय नेमकं आगामी काळात भूमिका आहे आणि किती दिवस आंदोलन चालणार तुमचं? याच्या आधी पण आम्ही संप केला होता, त्या संप आम्हाला यशस्वी झाला होता. त्यावेळेला आम्ही काम बंद आंदोलन केलं होतं ना 8 ते 10 दिवस. त्यावेळेलाच आम्हाला यश मिळालं होतं मोठं. जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा या ठेकेदारांनी जर आमचे पगार व्यवस्थित वेळेवर जर केले नाहीत तर तीव्र आंदोलन होईल याची मी अपेक्षा करतो. दादा, काय सांगाल नेमकं आज काम बंद आंदोलन आपलं होतंय, काय अजून प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या? प्रमुख मागण्या टिप्पर ड्रायव्हरच्या अशा की पगार सगळ्यांचा वेळेवरती व्हावा आणि PF ESI वगैरे अशा ज्या फॅसिलिटी शासनामार्फत दिलेल्या जातात त्या पूर्णपणे व्यवस्थित चांगल्या रीतीने, जरी कॉन्ट्रॅक्ट जरी असले तर त्यांनी सुद्धा आम्हाला त्या फॅसिलिटी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पुरवाव्यात. हीच आमच्या सर्व टिप्पर ड्रायव्हरची अपेक्षा. आणि पगार म्हणजे वेळेवर जास्तीत जास्त झाला पाहिजे एवढी अपेक्षा माझी आहे. काम बंद आंदोलन केलंय, शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात ठप्प झाला तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात? काय आता रोगराई परत पसरणार, जे लोक जे आहेत शहरामध्ये राहणारे त्यांनाच त्या गोष्टीचा धोका जास्त आहे. आम्ही काय टिप्पर ड्रायव्हर आहोत, आम्ही दिवस काम करणार, घरी जाणार, पण स्थानिकच्या लोकांना त्या कचऱ्याचा वगैरे परिणाम मात्र भोगावा लागणार आहे अशा अपेक्षा. काय नेमकं जे काम बंद आंदोलन आहे ते किती दिवस चालणार तुमचं? काय आता सगळ्यांच्या मनावरती राहणार. शेवटी त्यांनी जर निर्णय व्यवस्थित योग्य प्रकारचा जर दिला तर आम्ही पण कामावरती हजर होणार. तुम्हाला काय वाटते की एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च केले जातात अत्याधुनिक मशिनरीसाठी आणि तुमचा पगार काय थकवला जातो? आता शासनाने त्या गोष्टीची गंभीरता लक्षात घेतली पाहिजे की आपण जर कोट्यावधीची मशीन जर खरेदी करू शकतो तर सर्वसामान्य घरातून लोक येणारे जे ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार का भागवू शकत नाही आपण? ही शोकांतिका आहे. सध्याच्या ह्याच्यात तरी शोकांतिका तीच जास्त आहे. तुम्हाला एकीकडनं आधुनिकीकरण करायचं आहे, जागतिकीकरणानुसार जर जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही, पण सर्वसामान्य काम जे करणारे लोक आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देणं त्यांचं गरजेचं आहे.
एवढीच आमची अपेक्षा आहे. काय नेमकं कारण आहेत काम बंद करायची? मेन कारण म्हणजे पगार वेळेत नाही होत. यापूर्वी डीएम कंपनी होती, ती डीएम कंपनी देखील ब्लॅकलिस्टला गेलेली होती. पूर्वी आम्ही सगळे असेच आंदोलन करत होते. आमचा मेन मुद्दा हाच आहे की पगार वेळेत होणे. याशिवाय अजून अशा मागण्या आहेत की आमच्या आरोग्याच्या बाबतीत पण धोका आहे. आता एकीकडे जर तुम्ही बघितला की एकीकडं ड्रायव्हर आहेत आणि एकीकडं महापालिकेचे कर्मचारी आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होतो, चालकांचा पगार वेळेत होत नाही. 2-2 महिने वाट बघावं लागते. आता कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या बाबतीत म्हणला तर ESIC सुविधा उपलब्ध नाही आहे. PF कधीही वेळेवर जमा होत नाही. ESIC मध्ये मी माझा पर्सनल हे एक्सपिरियन्स सांगतो की माझी मुलगी काही मेडिकलसाठी गरज होती. त्यावेळी माझा पूर्वीचं जी डीएम कंपनी होती ESIC मुळे तिचा मुंबईमध्ये 1 वर्ष झालं ट्रीटमेंट पूर्ण झाली. तसंच ह्या बाबतीत आमच्या आरोग्याच्या बाबतीत कुठलीही विचारपूस किंवा हे होत नाहीये. ड्रेसेस नाही मिळत आहेत, शिवाय मेडिक्लेम नाहीये, काहीच नाहीये. आमच्या मेन मागण्या हेच आहेत की प्रत्येक जो चालक इथं आलेला आहे तो काही खानदानी श्रीमंत नाहीये. पोटा पाण्यासाठीच, रोजच्या भाकरीसाठीच आम्ही कमवल्याशिवाय काय, आमचा पगार आल्याशिवाय आमचं घरदार हे चालणार नाहीयेत. त्यामुळे आमची मूळ मागणी हीच आहे की पगार वेळेत करा. याशिवाय आमचा एक मुद्दा असा आहे की जो पगार होतो तो किमान वेतन प्रमाणे होत नाही. मेन मुद्दा हा आहे. प्रत्येकाला 15,000 रुपये पगार आहे. किमान वेतन प्रमाणे 21,500 रुपये हा येणं गरजेचं आहे. आणि हे प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांनी मिळून थोडंसं लक्ष घालायला पाहिजे. मेन प्रशासनानं लक्ष घालायला पाहिजे. आता जे नगरसेवक आले ते प्रत्येकाने पण लक्ष घालणं फार गरजेचं आहे. आगामी काळात जे आपलं काम बंद आंदोलन आहे किती दिवस असं सुरू राहील? काम बंद फक्त एकच मुद्दा आहे आमचा की पगार वेळेत करा. पगार जर वेळ झाले तर कशाला कोण आंदोलन करणार आहे? कोणीच नाही करणार. मेन मुद्दा हाच आहे की पगार वेळेत व्हावा. आता GR प्रमाणे जसं हे सांगितलं की 7 ते 15 तारखेपर्यंत पगार होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी कॉन्ट्रॅक्टर येतात की आणि सांगतात की बाबा 2 दिवसांनी करतो, 3 दिवसांनी करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की इथून पुढे जर कॉन्ट्रॅक्ट आता हे संपत आलेलं आहे, इथून पुढे जर कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर एकाच कंपनीला द्या, जेणेकरून एकाच दिवशी सगळ्यांचा पगार होईल. आता मेन मुद्दा कसा आहे, 5 कंपनी आहेत, 5 कंपनीचे वेगवेगळे पगार होतात. एकाचा लवकर होतो, मग ते त्यांना प्रेशराईज केलं जातं की गाड्या लवकर काढा. परत दुसऱ्या कंपनीचं केलं की त्यांना प्रेशराईज केलं जातं की गाड्या लवकर काढा. आमचा मेन मुद्दा हे काय, एकच तारीख घ्या, भले ती 20 द्या, 15 द्या, 5 द्या किंवा 30 द्या, एकाच दिवशी सगळ्या कंपनीचा पगार व्हायला पाहिजे. तुम्ही या संदर्भात काही महानगरपालिकेकडे मागणी किंवा तुमचे अर्ज दिले आहेत का? यापूर्वी खूप आंदोलनं झालेली आहेत. गेले 7 वर्ष झाली आमचा हा लढा आहे. हा कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही बिन PPE किट घालता किंवा ह्या सगळ्या गोष्टी PPE किट घालून काम सगळ्यांनी केलेलं आहे, किंवा पुराच्या वेळेला सगळ्यांनी काम केलेलं आहे. या कामाचा मोबदला म्हणून आमच्या अजून एक प्रमुख मागणी अशी आहे की कॉन्ट्रॅक्टला न देता थेट मानधनावर महापालिकेमध्ये सर्व टिप्पर चालकांना भरती करून घ्यावी, हे आमची प्रमुख अजून एक मागणी असणार. काम बंद आंदोलन तुमचं सुरू आहे, त्याची काय कारण आहेत नेमकी? काम बंद आंदोलन म्हणजे वेळेत पगार होत नाही, पोरांचा हप्ता बाउन्स झालेला आहे. त्यामुळे जरा घर, आम्ही पण बाहेरनं आलेलो आहे, भाड्यानं राहतोय. त्यामुळे घराचं पण हप्त्याला आहे, भाडं आहे, गाडीचा हप्ता आहे, बँकेचं लोन आहे. त्यामुळे जरा असं प्रॉब्लेम व्हायला आलेला आहे. आणि ह्यांचा पगार वेळेत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्यांचा पगार वेळेत नाही. आता काल पगार झाला पण हप्ता बाउन्स झाला, त्याचं जबाबदार कोण आहे? 2 महिन्याचा माझा हप्ता बाउन्स झालेला आहे, त्याचं 1400-1500 रुपये कोण भरणार आहे? किंवा मुद्दा आहे ना. पगार होऊन तुमचा उपयोग काय, असा आहे. आता महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये मशिनरी घेते, मग तुमचं पगार का थांबू दे? ते प्रशासनालाच माहित. आता त्यांनी ती कॉन्ट्रॅक्ट बंद करून स्वतः प्रशासन चालवलं पाहिजे. नाही व्यवस्थित पगार वेळेत 7 तारखेच्या आत केला पाहिजे सगळ्यांचा पगार. 7 तारखेनंतर परत ते पगार जर झाला नाही तर परत पोरांचा हप्ता बाउन्स होत्यात, परत गाडीचा हप्ता थकत्यात, सगळं व्यवस्थित होत नाही ना. घर कसं चालणार? इथे एवढे 250-300 ड्रायव्हर येतात, ते काय असे मोठे ह्याच्यातले नाही आहेत, ते सगळे गरीब घरातले जाईल. त्यामुळे त्यांनी कुठे बघायचं?
रोज रोज यांच्याकडे पाया पडायला लागते. यांचे काहीतरी माईकवर बोललं की हे म्हणतात मग घरला जावा, तुझं काम बंद करतो, तू उद्यापासून येऊ नकोस, हे असं यांचं चालू आहे. कुठेतरी प्रेशर द्यायचं हा काम केलं प्रेशर जातं. द्यायचं काम चालू आहे. धमकी देखील हा, दिली धमकी जाते असं दिली समजतंय. हा धमकी दिली जाते. मग याला वाली कोण? त्याला वाली आता प्रशासनच की, यात नगरसेवकांनी लक्ष घातलं पाहिजे. सगळ्या प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे. प्रशासन बी अधिकारी आहेत, त्यात सांगतात 2 दिवसात करू शकतात, तुम्ही जावा, ते बी तसं सांगतात. कुणाकडे लक्ष द्यायचं मग आपण? दादा, काम बंद आंदोलन सुरू आहे तुमचं सर्व टिप्पर चालकांचं, काय नेमक्या मागण्या आहेत? मागण्या फक्त एवढ्याच आहे सर्व पोरांच्या आपल्या की पगार हा फक्त वेळेत व्हावा. राहिला विषय आता पगाराचा, तर प्रत्येक टिप्पर चालकाच्या मागे 21,100 आपल्याला पगार आहे. त्यातलं हे सगळ्या कट वगैरे करून 25,100 आपल्याला पगार आहे प्रत्येक चालकाच्या मागं. त्यातला हे कट करून देताना आपल्याला फक्त 14,800 देतात. तर बाकीचा पगार हा जातो कुठं शासनाचा? हे कोणीतरी विचारायला पाहिजे महापालिकेनं, किंवा महापालिकेनं आपल्या ठेकेदारांना सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही पोरांना किती पगार देताय आणि तुम्ही किती खाताय. तर ह्याच्यावरती कुठेतरी मी म्हणतोय आळा बसायला पाहिजे. आणि हे सगळी गोष्ट इथंच थांबायला, दर महिन्याची पोरांची ही सगळी बोंबाबोंब चालू नको आहे आपल्याला. तर मागण्या फक्त एवढ्याच आहेत पोरांच्या की दर महिन्याच्या 7 किंवा 10 तारखेच्या आत लयतले पगार होऊ दे. कुणाचं हप्ते चालू आहेत, कुणाचं घराचं लोन चालू आहे, सगळे पोरं आपली मिडल क्लास आहे, कुणी असं मोठ्या घरातला नाही आहे. त्या हिशोबावरती ह्या कंपन्यांनी आपल्या पोरांचा विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करून पगार हा आपला सगळा टाइमच करायला पाहिजे, अशी आमची मागणी. आता काही जण म्हणतात की धमक्या देखील दिल्या जातात असं म्हणतात, कितपत खरं आहे? धमक्या देतात. कसं आहे, प्रत्येक आता 5 ते 6 कंपन्या आता आपल्या सध्या काम करत आहेत महापालिकेत. त्या कंपन्यांमध्ये प्रत्येक पोरांचा पगार वेगवेगळ्या पद्धतीने होतो. कोणाचा आज होतो, कोणाचा 4 दिवसांनी होतो. मग ज्यांचा पगार लवकर झालाय त्यांना वरती आदेश होतो की बाबा तुमचा पगार झालाय, तुम्ही इथं थांबू नका असा. आता एका कंपनीचा पगार झाला म्हणजे बाकीच्या पोरांचा झालाय असं होत नाही ना. ती पोरं काय करणार? पण ठीक आहे, मी म्हणतोय तुमच्या जवळची पोरं असतील किंवा काय तर असतील ते, त्यांचा तुम्ही पगार करताय, पण तुम्ही तसाच सगळ्या बाकीच्या पोरांचा पण विचार करा, असं मी ठेकेदारांना सांगू इच्छितो. रोज शहराचा कचरा उचलणारे कर्मचारी आता स्वतःच्या घराचा गाडा कसा ओढायचा या प्रश्नाने हवालदिल झालेले आहेत आणि या पगार थकबाकीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळते. या ठिकाणी जवळजवळ 200 ते 250 टिप्पर चालकांनी काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरातील कचरा ठप्प झाल्यामुळे रोगराईच्या समस्या देखील उद्भवू शकतात. या आपण सविस्तर आढावा जाणून घेतला या रिपोर्टच्या माध्यमातून. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागलसह समीर मकानदार, कोल्हापूर.